हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मस्त आणि मजेतच असाल. मीही मस्त आणि मजेत आहे आणि माझी शिवणकामाची आवड जपत आहे आणि माझ्यासोबत तुम्हीही ती आवड जपा आणि तुम्हीही शिवणकाम करत राहा. तर आता मी साडीपासून ड्रेसची कटिंग करत आहे. तर ड्रेस म्हणजे एक 6 वर्षाच्या मुलीचा टॉप आणि बॉटम असा सेट आहे. परत तिच्याच दादाचा 10 वर्षाच्या दादाचा असा कुर्ता आहे आणि त्यांच्या मम्मीसाठी एक असा छान असा वन पीस आहे. तर त्यासाठीच मी आता आधी मुलीच्या ड्रेसची कटिंग करत आहे. तर त्यासाठी ड्राफ्टिंग चाललेली आहे. त्याच्यासाठी मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे तिच्या आणि 4 घडीमध्ये असं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे. तर त्याचीच मी आता मापं टाकत आहे. तर मापं आहेत 25 असं म्हणजे छातीचं माप आहे तिचं. तर 25चा चौथा भाग म्हणजे आपण घेऊया 6.5 त्याच्यात 1.5 इंच मार्जिन देऊन आपण म्हणजे 6.5 आणि 1.5 8 इंच असं आपण माप दिलेलं आहे आणि गळ्याला 2 इंच रुंदी आणि मुंड्याचा आकार दिलेला आहे 4.5 इंचावर. आणि आपण आता ही कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण लगेच तिथेच पॅन्टची कटिंग करून घेऊया. पॅन्टची म्हणजे उंची पण आहे 25 आणि सीट घेर पण आहे 25. तर त्याच हिशोबाने आपण पॅन्टची कटिंग करून घेणार आहोत. उंची 25, त्याच्यात अजून 2 इंच ॲड करून आपल्याला 27 उंची घ्यायची आहे. 27 उंची आणि 25चा सीट घेरचा चौथा भाग आणि त्याच्यात 1.5 इंच मार्जिन आणि परत आपण 7 इंचावर असा आकार देऊन घ्यायचा पॅन्टसाठी आणि कटिंग ही करून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग मी आपल्या चॅनलवर दाखवत असते. तुमच्याकडेही तुमच्या साड्या असतील छान छान, त्याच्यापासून तुम्ही असे फेस्टिवलसाठी म्हणजे नवीन काही घेण्यापेक्षा असंच फेस्टिवलसाठी काही वेगळं स्टिच करून वेअर करू शकता. किंवा जर तुम्हाला माझ्याकडे पार्सल पाठवायचे असतील तुमच्या साड्या आणि त्याच्यापासून छान असे ड्रेस स्टिच करून घ्यायचे असतील तर मला कमेंट करून सांगा आणि नक्की माझ्याकडे पाठवा. नाहीतर मग तुम्हालाही जर शिवणकाम येत असेल तर तुम्हीही अशा प्रकारे कटिंग बघून तुम्हीही तुमच्यासाठी स्वतःसाठी स्टिच करू शकता. त्यानंतर आपण आता कुर्त्यासाठी कटिंग करून घेणार आहोत. कुर्त्याची उंची आपण घेतली आहे 35 इंच. त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच ॲड करून घेऊया. अर्धा इंच वरच्या बाजूला आपण शोल्डरमध्ये जाईल अर्धा इंच आणि 1 इंच खालच्या बाजूला आपल्याला फोल्डिंगमध्ये जाईल म्हणून आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊया. 36 अधिक 1.5 म्हणजे आपल्या येणार आहे 37.5 एवढी आपली उंची येणार आहे. 2 पार्ट आपण घेतले, दोन्ही पार्ट वेगवेगळे आपण कटिंग करणार आहोत, एकत्रच नाही. आपण शोल्डरचं माप टाकूया. 7.5 वर शोल्डर, मुंडा घेतलाय 7 वर. फक्त अर्धा इंचाचा असा आपल्याला मागच्या गळ्यासाठी मार्किंग करायची आहे, फक्त अर्धा इंचावर. गळा रुंदी घेतली आहे 3 आणि आता आपण छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच असं दिलेलं आहे. छातीचा चौथा भाग आपण घेतलाय 32चा चौथा भाग म्हणजे 8 आणि अधिक त्याच्यात 2 इंच असे मार्जिनचे घेतलेले आहेत. आपण आधी बॅक पार्ट हा कटिंग करत आहोत. फोन आल्यामुळे ना व्हिडिओ तो स्टॉप झाला आणि नंतर कॅमेरा चालूच झालेला नव्हता.
म्हणून मग तेवढीच ती आपल्याला तेवढाच व्हिडिओ हा घेता आला, म्हणजे फ्रंट साईडचा व्हिडिओ घेता आला नाही, नंतर लक्षात आलं. तर आता आपण स्लीव कटिंग करून घेतलेली आहे. आपण जशी स्लीव कटिंग करतो ना त्याच प्रकारे आपल्या छातीचं माप होतं 32, म्हणजे 32चा चौथा भाग आपण घेतला 8 आणि आपण घडी घेतली आहे बाहीची 8 आणि जेवढी बाहीची उंची आहे तेवढी उंची घेऊन आपण बाहीचा आकार हा दिलेला आहे. ते आपले कुर्त्याची कटिंग झाली. आता आपण हे जे फॅब्रिक आपलं आहे अस्तर ते आपण मेन फॅब्रिकवर ठेवून आता कटिंग करून घेऊया. बॅकचा गळा आपण कटिंग करून घेतोय. हा आपला बॅक साईडचा गळा आहे. फ्रंट साईडचा आपण 3.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. हा झाला फ्रंट. बॅक आणि फ्रंट. आपल्या आता बॅक, फ्रंट आणि शेरवानी आणि लहान मुलीच्या ड्रेसची कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे एवढं अस्तर हे शिल्लक राहिलेलं होतं. त्याच्यापासून मग म्हटलं, म्हणजे मला आधी सांगितलेलं फक्त मुलासाठी आणि मुलीसाठीच त्याच्यातून ड्रेस स्टिच करायला सांगितलेलं आहे. मम्मीसाठी सांगितलेलं नव्हतं, पण मी मम्मीसाठी पण फॅब्रिक उरलेलं म्हणून मी मम्मीसाठी पण स्टिच केलं. त्याच्यासाठी आता मार्किंग करून घेत आहे. 6.5 आपण शोल्डर घेतलं, मुंडा 7 आणि छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच एवढं मार्किंग करून आकार देऊन घेतला. उंची घेतलेली आहे 15 इंच. कमरघेरचा चौथा भाग अधिक 1 इंच अधिक 2 इंच, म्हणजे आपण कमरघेर आहे आपलं 30, त्याच्यात 1 इंच टक्सचा आणि 2 इंच मार्जिनचे असं दिलेलं आहे. 7.5 अधिक 1 इंच म्हणजे 8.5 आणि 2 10.5 वर आपण मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आमच्या विराटला वाटत होतं की मम्मी एवढ्या इझिली कशी पटापट कटिंग करते, तर मला पण येईल म्हणून तो मला सांगत होता, मम्मी तू फक्त मला ड्राफ्टिंग करून दे, मी कटिंग करतो. तर त्याला मीच म्हणजे त्याने कैची तर व्यवस्थित पकडलेली, पण मी कपडा व्यवस्थित सांभाळत होती म्हणून त्याने व्यवस्थित कटिंग केलं. त्याला असं वाटलं की मीच व्यवस्थित कटिंग केलं आहे, तर तो खूप खुश झालेला की त्याने केलं म्हणून. तर बॅक फ्रंट दोन्ही कटिंग झाले. तेवढी साडी शिल्लक होती म्हणून आता त्याच्यातून आपण मम्मीच्या वन पीससाठी छान असं जास्तीचं फॅब्रिक आपण काढू शकतो. तुमच्याकडेही जर अशा छान छान साड्या असतील ना, तुम्ही त्याचा असं रियूज करून बघा. तुम्हाला जर माझ्याकडून शिवून घ्यायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहे किंवा इन्स्टावर माझा अकाउंट आहे, तिथेही तुम्ही मला DM करू शकता आणि तुमचे पार्सल माझ्यापर्यंत पाठवू शकता आणि मीही तुमचे जे स्टिच केलेले पार्सल आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. हा ड्रेस आहे ना, ज्यांचा होता त्यांना आता 15 ऑगस्टला तो वेअर करायचा होता, म्हणजे तिघांना पण सेम. त्याच्यात ग्रीन कलर आहे आणि हा थोडासा असा गोल्डन म्हणजे व्हाईटमध्येच येईल असं. तर असा रंग आहे साडीचा, तर ते कॉम्बिनेशन छान येईल म्हणून त्यांनी आता हा ड्रेस माझ्याकडे 15 ऑगस्टसाठी स्टिच करण्यासाठी दिलेला. ड्रेस कसा वाटला ना, फायनल लुक बघून ते कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केल्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हालाही तसं काही स्टिच करायला म्हणजे माझ्याकडून मदत होईल आणि तुम्हीही तशा प्रकारे कटिंग आणि स्टिचिंग करू शकाल.
तर आता मी व्हॉईस ओव्हर करत आहे, पण आता मला जास्त व्हॉईस ओव्हर करायला जमणार नाही, कारण की मुलं आजूबाजूला आहेत म्हणून ते कधीपासून शांत बसलेत. तर मी आता म्युझिक ॲड करते आणि तुम्ही स्टिचिंग व्यवस्थित बघा, मग तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे जेवढं कटिंग महत्त्वाचं असतं ना, तेवढं स्टिचिंग देखील महत्त्वाचं असतं. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा. जे मेन फॅब्रिक आहे ना, ते उलट्या सरळ बाजूने ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलं आणि अशा प्रकारे सर्व बाजूने गळ्याला टिप मारून घेतली. त्यानंतर गळ्याचं एक्स्ट्रा फॅब्रिक हे कट करून घ्यायचं व्यवस्थित. आपण स्क्वेअर नेक दिलेला आहे, तर ते फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि असे कॉर्नरला छोटेसे असे नॉचेस द्यायचे आणि त्यानंतर अस्तरच्या बाजूवर आपल्याला अशी ही दाब टीप मारायची आहे. कॉर्नरवर आल्यावर आपण सुई व्यवस्थित दाबून घ्यायची, म्हणजे आकार हा छान येतो. आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे अस्तर व सर्व बाजूने स्टिचिंग ही करून घ्यायची आहे आणि नंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही सर्व बाजूने जोडून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. सर्व बाजूने व्यवस्थित अस्तर आणि फॅब्रिक हे जोडून घेऊया. आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना, ते सर्व कट करून टाकायचं. त्यानंतर आपल्याला टक्स द्यायचे आहे. तर टक्स देताना आपण काय करायचं, मध्यभाग काढायचा आणि त्या मध्यभागावर आपण जे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे ना, ते असं ठेवून घ्यायचं आणि त्याचा जो मध्यभाग येतो ना, त्याच्यावर आपल्याला टक्स द्यायचे असतात. ते टक्स आपले अगदी बरोबर असे बसतात, म्हणजे आपल्याला दुसरे कोणतेही माप घ्यायची गरज पडत नाही. तर परत एकदा सांगते बघा, लक्षात ठेवा कसं. तर मध्यभाग काढायचा, मध्यभागावर दोन्ही बाजूचे आपण जे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले असते ना, ती मार्जिन ठेवायची आणि मग त्याच्यानंतर ते आजूबाजूला 2 ते मध्यभाग येतात ना, त्याच्यावर आपल्याला अशी टक्ससाठी ही शिलाई ही मारून घ्यायची असते. त्यानंतर जेवढं आपलं ते फॅब्रिक उरलेलं होतं ना, ते पूर्ण काठाचे असे 2 पार्ट करून घेतले आणि त्याच्यावर असे एका पार्टवर मी आता असे मोठ्या मोठ्या अशा चुन्नट टाकून घेणार आहे. अशा प्रकारे हातानेच मोठ्या मोठ्या अशा चुन्नट देणार आहे, बारीक बारीक नाही, मोठ्याच देणार आहे. तुम्हालाही वाटत असेल की एका साडीमधून आई, मुलगी आणि मुलगा तिघांनाही होऊ शकतात का ड्रेस असं, तर तुम्ही त्याचा फायनल लुक बघून आहे ना, तुम्ही चकित व्हाल की किती छान असं झालेलं आहे. अशा प्रकारे आपण खालच्या भागावर जे चुन्नट दिलेले होते, त्या चुन्नटचा पार्ट आणि कमरघेर हे दोन्ही एकमेकांना जोडून घ्यायचं. हा झाला आपला फ्रंट पार्ट. अशाच प्रकारे आपण बॅक पार्ट पण अशाच सेम पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे.